नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच मीरा भाईंदर या ठिकाणचं फिजिकल संपलेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे की कट ऑफ काय लागेल, जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळ मिळेल किंवा लेखी परीक्षेची तयारी करता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ न लावता आपण आता संभाव्य फिजिकल काय लागेल किंवा यादी काय लागेल ते पाहूया। बघा, खूप महत्त्वाचं आहे, कारण येणारी ही जी पोलीस भरती आहे, मेरिट खूप टफ लागत आहे पोरांनो। मीरा भाईंदरला फिजिकल खूप चांगले आलेले आहेत मुलांची, त्याच्यामुळे मेरिट हाय जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीचा प्रवर्ग आहे पोरांनो ओपन, सुरुवातीचा प्रवर्ग आहे ओपन प्रवर्ग आहे। बघा, ओपन प्रवर्ग, आता ओपन प्रवर्गामध्ये मेल साठी जागा आहेत पोरांनो 64 जागा। जागा किती आहेत? मेल साठी 64 जागा आहेत। तर मेल साठी ह्या 64 जागा आहेत, तर ह्या 64 जागेसाठी साधारणतः बघा 43चं फिजिकल लागू शकतं। कितीचं? 43चं फिजिकल लागू शकतं किंवा कट ऑफ 43 लागू शकतो। जर आपण फिमेलचा विचार केला, बघा जर फिमेलचा विचार केला तर फिमेल साठी साधारणतः 64 जागा आहेत पोरांनो। किती जागा आहेत फिमेल साठी? 64 जागा आहेत। आणि या 64 जागेसाठी साधारणतः या ठिकाणी मेरिट हे 38 पर्यंत येऊ शकते। किती पर्यंत येऊ शकते हा अंदाज आहे पोरांनो। एखादा मार्क कमी किंवा एखादा मार्क जास्त होऊ शकतो। नाही तर सर मग असंच का नाही लागलं, तसंच का नाही लागलं, हा विषय नाही, हा काय आहे? अंदाज आहे। पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी लेकरांनो। कोणता आहे? पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी आहे। आणि ह्या ओबीसी प्रवर्गासाठी जागा एकूण पुरुषासाठी आहेत 48 जागा। किती आहेत? 48 जागा आहेत। आणि ह्या 48 जागेसाठी साधारणतः 39चं फिजिकल लागू शकते पोरांनो। किती? 39चा कट ऑफ फिजिकलचा लागू शकतो। पुढचा प्रवर्ग आहे महिला, आणि महिलासाठी पुढचा जो ओबीसीचा प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जे महिला आहेत, महिलासाठी एकूण 48 जागा आहेत। जागा किती आहेत? 48 जागा आहेत। आणि या 48 जागेसाठी साधारणतः 35 पर्यंत ओबीसी महिला या प्रवर्गाचा कट ऑफ येऊ शकतो। पुढचा प्रवर्ग आहे बघा, पुढचा प्रवर्ग एससी आहे। एससी तुम्ही म्हणताल सर हा कट ऑफ थोडा जास्त वाटत नाही का? कारण पोरांनो ओबीसी किंवा ओपन हे जे प्रवर्ग आहेत ह्यांचा कट ऑफ थोडा जास्तच लागतोय। आणि दुसरी गोष्ट, मुंबई शहरचा विचार करता मीरा भाईंदरला मुलांचे फिजिकल खूप चांगले आलेले आहेत, म्हणून इथला कट ऑफ वाढू शकतो। तर एससी एकूण जागा आहेत 35 पोरांनो। जागा किती आहेत? एकूण 35 जागा आहेत। आणि ह्या 35 जागेसाठी साधारणतः इथला कट ऑफ 36 पर्यंत येऊ शकतो। किती येऊ शकतो? 36 पर्यंत येऊ शकतो। हे सेफ स्कोर आहे पुरुषांसाठी। जर महिलांचा विचार केला तर महिलांसाठी जागा आहेत 33 लेकरांनो। जागा किती आहेत? 33 जागा आहेत। आणि ह्या 33 जागेसाठी साधारणतः महिलांचं मेरिट 32 पर्यंत येऊ शकतं पोरांनो। किती मेरिट येऊ शकतंय? 32 हा कट ऑफ त्यांचा असू शकतो फिजिकलचा। पुढचा प्रवर्ग आहे व्हीजेए प्रवर्ग आहे व्हीजेए। आता व्हीजे जो प्रवर्ग आहे, जागा फार कमी आहेत, जागा एकूण आहेत 10। जागा किती आहेत? 10 आहेत। व्हीजेए एनटी सी असेल, एनटी बी असेल किंवा एनटी डी असेल, हे जे 4 प्रवर्ग आहेत, जागा कमी, पोरांची संख्या जास्त, इथं मेरिट खूप हाय लागते पोरांनो। ओपन नंतर ह्यांचाच नंबर लागतो। तर व्हीजेए चा साधारणतः कट ऑफ असू शकतो 38। कट ऑफ किती असू शकतो? 38 असू शकतो किंवा 38 पेक्षा जास्त देखील असू शकतो। चला ठीक आहे। त्याच्यानंतर बघा व्हीजेए महिला, जागा आहेत पोरांनो व्हीजेएच्या महिलांच्या 9। तर या ठिकाणी महिलांसाठी कट ऑफ हा 34 पर्यंत येऊ शकतोय। किती पर्यंत येऊ शकतोय? 34 पर्यंत येऊ शकतो। कारण एनटी तुम्हाला आता सांगितलं, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी ह्यांचं मेरिट दुसऱ्यापेक्षा थोडं तगडाच असतं लेकरांनो। पुढचा प्रवर्ग आहे एनटीबी। पुढचा प्रवर्ग आहे एनटीबी। आता एनटीबी साठी एकूण जागा राखीव आहेत 6। जागा किती राखीव आहेत? 6। तर या 6 जागेसाठी साधारणतः मेरिट लागू शकते पोरांनो 39 पर्यंत। किती लागू शकते? मेरिट हे 39 पर्यंत लागू शकते। तर एनटीबी साठी महिलांसाठी देखील 6 जागा राखीव आहेत लेकरांनो।
तर महिलांचं मेरिट थोडं कट ऑफ थोडा कमी लागू शकतो, तो म्हणजे साधारणतः 35 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. महिला बघा एनटीबी 6 जागा आहेत पुरुषांच्या, कट ऑफ 39, फिमेल म्हणजेच महिला 6 जागा आहेत, कट ऑफ 35 पर्यंत देऊ शकतो. एनटीसी पुढचा कट ऑफ काय बनवणार बघा, एनटीसी एनटीसी हा कट ऑफ आहे, सॉरी प्रवर्ग आहे, आणि ह्याच्यासाठी मेल बघा, मेल साठी एकूण जागा आहेत एनटीसी साठी 8 जागा किती आहेत, 8 आहेत, आणि ह्या 8 जागेसाठी साधारणतः एनटीसीचं मेरिट कट ऑफ 39 पर्यंत देऊ शकतो. किती पर्यंत देऊ शकतो, 39 येऊ शकतो. आणि पुढचा प्रवर्ग आहे पोरांनो, सॉरी एनटीसी फिमेल, एनटीसी फिमेल जागा आहेत 8, इथे देखील जागा किती आहेत, 8 आहेत, आणि ह्या 8 जागेचं कट ऑफ हा साधारणतः 34 पर्यंत जाऊ शकतो. महिला एनटीसी बघा, प्रवर्ग एनटीसी फिमेल 8 जागा आहेत, कट ऑफ 39 पर्यंत जाऊ शकतो. एनटीसी फिमेल आहे, जागा आहेत 8 आणि कट ऑफ 34 पर्यंत जाऊ शकतो. पुढचा प्रवर्ग आहे एनटीडी, पुढचा प्रवर्ग आहे एनटीडी ओपन, नंतर एनटीडी, एनटीसी आणि एनटी पुन्हा सांगतोय, त्याच्यामुळे ह्या लेकरांनी तयारी चांगली करणं गरजेचं आहे. बिंदास ओपन मध्ये तुम्ही जाऊ शकतात. एनटीडी साठी जागा फक्त 3 आहेत लेकरांनो, जागा किती आहेत, 3 आहेत, म्हणून एनटीडी च कट ऑफ हा 41 मार्कापर्यंत जाऊ शकतो. कितीपर्यंत जाऊ शकतो, 41 मार्कापर्यंत जाऊ शकतो. आणि एनटीडी महिलासाठी जागा आहेत 4 राखीव, जागा किती आहेत, जागा 4 राखीव आहेत, जागा 4 राखीव आहेत, आणि या 4 जागेसाठी साधारणतः कट ऑफ एनटीडी चा 36 पर्यंत देऊ शकतो. किती पर्यंत देऊ शकतो, 36 किंवा 38, इथं बघा 36 किंवा 38 कट ऑफ येऊ शकतो एनटीडी चा. जागा फक्त 4 आहेत, फॉर्म पण खूप आलेले आहेत एनटीडीचे तिथे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रवर्ग आहे एसबीसी, प्रवर्ग कोणता आहे, एसबीसी. आता एसबी साठी जागा आहेत 4 बघा, एसबीसी साठी जागा 4 आहेत, तर इथला कट ऑफ देखील 38 पर्यंत येऊ शकतो. इथं मुलांचं प्रमाण थोडं कमी असतं. आणि एनटीबी आपलं सॉरी एसबीसी फिमेल साठी बघूया, एसबीसी फिमेल, फिमेल साठी साधारणतः बघा जागा किती आहेत, फिमेल साठी जागा आहेत 5, जागा किती आहेत, 5 जागा आहेत, आणि या 5 जागेसाठी साधारणतः 32 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. बरोबर किती पर्यंत येऊ शकतो, 32 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. आणि सध्या ट्रेंड मध्ये चालला किंवा ट्रेडिंग मध्ये चालू असलेला प्रवर्ग आहे ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस. इथं काही जिल्ह्यामध्ये एसटी पेक्षा ईडब्ल्यूएस मेरिट कमी लागते, त्यासाठी जागा आहेत परंतु 13 जागा 13 आहेत. या ठिकाणी साधारणतः कट ऑफ 30 पर्यंत येऊ शकतो. किती पर्यंत येऊ शकतो, 30 पर्यंत येऊ शकतो पुरुषांचा. तर महिलांसाठी राखीव जागा आहेत परंतु 16 जागा किती आहेत, 16, आणि महिलांसाठीचा कट ऑफ इथला येऊ शकतो 25. किती येऊ शकतो, 25 येऊ शकतो. आणि शेवटचा प्रवर्ग राहिलेला आहे एसबीसी, कोणता राहिलेला आहे, एसबीसी. आणि ह्या एसबीसी प्रवर्गासाठी साधारणतः 19 जागा आहेत. एसबीसी झाले स्वरूपानो, आपला प्रवर्ग शेवटचा बघावा लागणार आहे एसईबीसी. कोणता बघावा लागेल, एसईबीसी, एसईबीसी जागा आहेत 19, आणि साधारणतः इथला कट ऑफ 36 मार्कापर्यंत येऊ शकतो. आणि शेवटचं ह्याच्यामध्ये फिमेल आहेत, जागा 21 आहेत, आणि 21 जागेसाठी इथं 32 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मीरा भाईंदरचा फिजिकलचा कट ऑफ असा असू शकतो. आणि तुम्हाला जर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त स्कोर असेल, बिंदास एकदम जोमान तयारी करा. 1 दिवस 1 सेकंद 1 मिनिट आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. जे लेकर वयावरून निघलेले आहेत, जे लेकर 1 मार्कामुळे मेरिट मधून बाहेर गेलेले आहेत, त्यांना त्या 1 मार्काची किंमत विचारा. त्याच्यामुळे तुमचा प्रत्येक क्षण हा येणाऱ्या मीरा भाईंदर पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी लावा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.